हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात TDRF जवानाचा मृत्यू। रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। नागपूरमध्ये युवक काँग्रेसचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विरोधात मोर्चा। E20 पेट्रोल विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश। ACB चौकशीतील 207 आरोपींपैकी 112 अधिकारी अजूनही सेवेत। RTI माहितीतून खळबळजनक खुलासा। कोल्हापुरातील बाळूमामा मंदिरामध्ये 60 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप। उपनिबंधक रागिणी खडकेंसह तिघांविरोधात गुन्हा दाखल, तर रागिणी खडके सध्या फरार। जनतेचा पैसा विकास कामांसाठी खर्च करा, उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामावर लक्ष द्या। मुंबई पालिकेतील वाहन खरेदीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी फटकारलं। जातीपातीचं, धर्माचं गलिच्छ राजकारण नको वाटतं, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। मुंडेंच्या वक्तव्यानं निवृत्तीच्या चर्चांना उधाण। विजय वडट्टीवारांची पंकजा मुंडेंना खुली ऑफर। पक्षातून बाहेर पडा, ओबीसींचं नेतृत्व करत राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा, आम्ही तुम्हाला साथ देऊ, वडट्टीवारांचं मोठं विधान। पालकमंत्री संदर्भातील नाशिकमधील बॅनर्सवरून भुजबळांची नाराजी। संबंधित बॅनर्स काढण्याच्या सूचना, तर बॅनर्सचा अर्थ आपल्याला पालकमंत्री करा असा होत नाही, भुजबळांचं स्पष्टीकरण। सातारा जिल्हा बँक निवडणुकीत मतदार होण्यासाठी पैशाची बोली। मतदानाच्या अधिकारासाठी 2 लाखांची बोली लावल्याचा दावा, नव्या वादाची शक्यता। भिवंडीला मुसळधार पावसानं झोडपलं, तीनबत्ती परिसरात साचलं गुडघाभर पाणी। मुसळधार पावसामुळे बदलापूरमधील उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीची वाटचाल इशारा पातळीकडे। आणि कल्याण डोंबिवलीला पावसानं झोडपलं, कल्याण पूर्वेतील पिसोली परिसरात जलमय परिस्थिती, अनेक घरात शिरलं पाणी। नमस्कार, मी श्रेयस पांडे, आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। पहिलीच बातमी नागपुरातून आहे। नागपुरात काँग्रेसनं नितीन गडकरी यांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। E20 पेट्रोल विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे आणि नागपूर हे नितीन गडकरी यांचं मतदारसंघ, त्यांचा बालेकिल्ला, आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये आता काँग्रेसकडून त्यांच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते, युवक काँग्रेसचे अनेक सदस्य, कार्यकर्ते यात सहभागी झाल्याचं दिसतंय आणि हा मोर्चा काढण्यात आला। हे आंदोलन नागपूरमध्ये करण्यात आलेलं आहे। नागपूरमध्ये E20 इंधनाच्या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि त्याच विरोधात घोषणाबाजी करत इथे आंदोलन केलं जात आहे। मात्र पोलिसांकडून त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि काहींना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे, काहींची धरपकड करण्यात आली। काही महिला कार्यकर्त्या देखील आहेत, त्यांची देखील धरपकड करण्यात आलेली आहे आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नागपूरमधली ही आपण दृश्य पाहतोय। हे आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे आणि त्यातूनच पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या आंदोलकांना थांबवलं आणि त्यानंतर काहींची धरपकड केली। काही कार्यकर्त्यांकडून बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे। नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय। E20चा मुद्दा आता पेटताना दिसतोय। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आपण आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून। उदय, सध्या आपण पाहतोय हे आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसतंय, काहींची धरपकड करण्यात आली आहे, सध्या काय परिस्थिती आहे तिथली? नक्कीच आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाले होते आणि पोलिसांना बॅरिकेड्स लावून या आंदोलकांना गडकरीच्या घराकडे जाण्यापासून रोखलं होतं। मात्र कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर कार्यकर्त्यांना बॅरिकेड्सवर चढण्याचा प्रयत्न केला। मात्र आता पोलिसांनी जे आक्रमक आंदोलन करते होते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आंदोलन जे आहे ते मागं सरलेलं आहे। खरं तर पेट्रोलमध्ये ज्या पद्धतीने इथेनॉल मिक्स केलं जातं आणि त्यामुळं गाड्यांचं नुकसान होतं आणि त्या विरोधात हा मोर्चा युवक काँग्रेसकडून काढण्यात आला होता। धर्मेंद्र प्रधान, झाकी है, नितीन गडकरी, बाकी
राजकीय अशा आशयाचे होर्डिंग जे आहे ते आंदोलकांना ताब्यात घेतले होते आणि हा मोर्चा चिटणीस पार्क ते नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापर्यंत, म्हणजे चिटणीस पार्क ते गडकरी यांच्या निवासस्थानाचं अंतर सुमारे अर्धा किलोमीटर आहे आणि या अंतरावर हा मोर्चा जाणार होता. मात्र वेळीच चिटणीस पार्क चौकामध्ये पोलिसांना आंदोलकांना रोखून धरलेलं आहे. आता आंदोलक परत जे आहे ते माघारी फिरलेले आहेत. मात्र काही काळ आंदोलक आक्रमक असल्यामुळं इथं तणावाची स्थिती निर्माण झाली होती, कारण आंदोलक आणि पोलीस जे आहेत ते आमने सामने आले होते. मात्र वेळीच पोलिसांना हस्तक्षेप करत जे आहे ते हे आता आंदोलन इथं थांबविलेलं आहे. मी तुम्हाला थोडं थांबवतो, या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया समोर येतात त्या आपण पाहूयात आणि मग त्यानंतर परत तुमच्याकडे येतो. सध्या पाहतोय हे आंदोलन आपण सुरू असल्याचं दिसतं. इथे नागपूरमधली ही दृश्य आहे. नागपूरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते आणि त्यानंतर आता पोलिसांनी त्यांना रोखलं. गडकरी यांच्या घरावर हे आंदोलक जाणार होते आणि त्यानंतर त्यांच्या घराकडे जाण्यापासून त्यांना अडवण्यात आलं आणि त्यानंतर आता काही आंदोलक हे माघारी फिरल्याची माहिती थोड्याच वेळापूर्वी आमच्या प्रतिनिधींनी आपल्याला दिली आहे. नागपुरामध्ये हे आंदोलन सुरू होतं, काहींची धरपकड देखील करण्यात आली. तर थोड्या वेळासाठी तिथली परिस्थिती ही तणावाची झाली होती. कर रहे थे वो अभी हाईकोर्ट में बोल रहे हैं कि मैं E20 का बयान जो 100% E20 लाने वाले थे वो बयान मैंने नहीं दिया. इसका मतलब है कि नितिन गडकरी डर चुके हैं. जब मोदी डरता है. हा शुद्ध पेट्रोल आपल्याला मिळत आहे. एका काळात तो 60 रुपये 70 रुपये होता, तो आजच्या तारखेमध्ये 170 रुपये झालेला आहे. याच्या विरोधात आम्ही आवाज उचलायला आलो तर आता आम्हाला पोलिसच्या डग्यामध्ये भरून नेत आहेत. त्याच्या विरोधात आवाज उचलायला युवक काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि याच पद्धतीने आम्ही आंदोलन करतो. दिशाभूल केली जाते, दिशाभूल सरकार करत आहे लोकांना सांगत आहे की E20 जे आहे हे देश हितासाठी आहे. आम्ही त्याला सहकार आम्ही मानू शकतो की ठीक आहे E20 ने आपला फायदा होणार, पण जनतेचं नुकसान करू नका. 15 रुपयामध्ये द्या आम्हाला पेट्रोल, जशी तुम्ही मागणी केली होती तसा करा. आपण आता या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया देखील ऐकलेल्या आहेत. इंधनामध्ये जी मिसळ केली जाते आहे आणि E20 जे पेट्रोल मिळतं आहे, शुद्ध पेट्रोल मिळावं या मागणीसाठी हे काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. काही काळ इथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे पोलिसांना काही कार्यकर्त्यांना आंदोलकांना ताब्यात घ्यावं लागलं आणि त्यानंतर त्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया देखील आपण ऐकल्या. नागपूरमध्ये चिटणीस भवन या परिसरातून गडकरी यांच्या निवासस्थानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मात्र गडकरी यांच्या घरापर्यंत पोहोचण्याच्या आधीच या आंदोलकांना रोखण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना थांबवण्यात आलं. मात्र काहींनी बॅरिगेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांची धरपकड पोलिसांच्या वतीनं करण्यात आली आणि त्यानंतर आता काहीसं हे आंदोलन शांत झाल्याचं कळतंय. मात्र हे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाले होते, त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती इथे निर्माण झाली होती. जोरदार घोषणाबाजी यांच्याकडून करण्यात येत होती आणि या परिसरामध्ये काही आंदोलकांची, काही महिला कार्यकर्त्यांची देखील धरपकड करण्यात आली, त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मात्र आता हे आंदोलन इथे शांत झाल्याचं कळतंय. नागपुरातली ही परिस्थिती आपण पाहतोय. नागपूरमधली ही दृश्य आहेत. E20 इंधनाच्या विरोधामध्ये कार्यकर्ते काँग्रेसचे रस्त्यावर उतरलेले आहेत. काही युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि मोठ्या संख्येनं ते या मोर्चात सहभागी झाले होते आणि E20 इंधन बंद करावं आणि पूर्णतः शुद्ध इंधन मिळावं ही मागणी या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यानंतर आता पुढची बातमी पाहूया. मुंबई नाशिक महामार्गावरील भारंगी नदी परिसरामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात TDRF जवानाचा मृत्यू झाला. कामावर जात असताना खड्ड्यात बुलेटचा अपघात झाला आणि त्यानंतर मृत्यू झाल्याचं कळत आहे. गंभीर जखमी अवस्थेमध्ये जवान विकास गोरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. TDRF मध्ये कार्यरत असलेल्या तरुणाचा मुंबई नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्याने बली घेतलेला आहे. आपण समोरची हे जी दृश्य पाहतात, हाच तो खड्डा. या खड्ड्यामध्ये TDRF मध्ये कार्यरत असलेले विकास गोरे या तरुणाचा बली गेलेला आहे. भिवंडीमध्ये जी सध्या 4-5 दिवसापूर्वी जी दुर्घटना घडली, इमारत पडल्याची, या इमारतीच्या मदतीसाठी या युवकाचे मोलाचे सहकार्य लाभले होते आणि त्याच पद्धतीने आज पहाटे तो आपल्या दुटीवर जात असताना या खड्ड्यामध्ये त्याची बाईक आदळली आणि बाईक आदळून या खड्ड्यामध्ये
बाईक आदळली आणि काही समोरच्या भागात ती बाईक घसरत गेली आणि तेथे पडल्यानंतर तो अतिशय जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र त्याच्यावर उपचार चालू असतानाच काही वेळाने त्याचा मृत झाल्याचं येथील डॉक्टरांनी घोषित केले. मात्र ही जी घटना आपण एक खड्डा पाहत नाही तर मुंबई नाशिक महामार्ग हा पूर्णपणे खड्ड्यात गेलेले महामार्ग अनेक मोठमोठे खड्डे पडलेत आणि या खड्ड्यांमध्ये अनेक वाहनं आदळतात, वाहनांचे टायर फुटतात. न्यूज 18 मराठी, सुनील घरत, शहापूर. काय सांगायला तर तुमच्या घरातला जो तरुण दगावलेला आहे नेमकं काय होतं, तो कधी निघाला, कुठे जात होता आणि तुमच्या आता इथे मागण्या काय होत्या? तो ठाणे TDRF म्हणजे कार्यरत आहे. तो ड्युटीवर चालला होता. ड्युटीवर जाताना रस्त्याला खड्डे असल्यामुळे त्याचा नाग बली गेला. याची प्रशासनाने दखल घ्यावी हेच आमचं मागणी आहे. तोपर्यंत आम्ही बॉडी उचलणार नाही. तो कुठून निघाला होता आणि कुठे जाणार बाबण्यावरून तो लोकलला जात होता. ठाण्याला? कुठली गाडी होती त्याच्याकडे? बुलेट आहे. खड्ड्यात आदळल्यामुळे कसं जीव? खड्ड्यात आदळल्यामुळे त्याचा जीव गेला. मग आता तुम्ही पोलिसांकडे काय मागणी केली? पोलिसांना तक्रार केलेले आहेत. आमचे माणसं गेलेले आहेत तिकडे. काय मागणी आहे तुमचं? कारवाई व्हावी अशी बऱ्याच माणसांची बली जावा नाही हीच आमची मागणी. आज आमचा एक करता घरातून निघून गेला. याच्या आम्हाला त्याची आता माहिती आहे की भिवंडीची दुर्घटना घडली होती, बिल्डिंग पडून आणि हा. त्या ठिकाणी पण त्यांनी त्या मदत कार्यरत होता. अतिशय दुःखद अशी घटना आपण पाहिली. ठाणे भिवंडी महामार्गावरील राहनाळ गावाच्या हद्दीमध्ये रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका 46 वर्षाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये महिला रस्त्यावर कोसळली. अशातच मागून येणाऱ्या ट्रकनं चिरडलं तिला आणि त्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. भिवंडीतील अंजूर फाटा परिसरामध्ये फ्लॅट पाहण्यासाठी जाताना ही दुर्घटना घडल्याचं कळत आहे. तिकडे अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. कारच्या धडकेमध्ये दुचाकीवरील 2 तरुण गंभीर जखमी झाले. अंबरनाथमधील साईबाबा मंदिरा शेजारी असलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या समांतर रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करत होते आणि कार चालकाचं नियंत्रण सुटलं. कारनं थेट दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर रस्त्यावरील खड्डे तातडीनं बुजवावेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते.